वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये 30 ते 35 हजार आंदोलक मुक्कामी आहेत। सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आंदोलकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये 30 ते 35 हजार आंदोलक मुक्कामी आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेऊया आपले प्रतिनिधी रवी खरात यांच्याकडून। रवी, या ठिकाणी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये कशा प्रकारची व्यवस्था या आंदोलकांसाठी आहे? श्रुती, नक्की बरोबर. खरं तर आपण पाहतो की मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आजचा हा तिसरा दिवस आहे। आपण पाहतोय की मराठा आरक्षण आणि तसेच विविध मागणीसाठी सध्या मनोज जरांगे पाटील हे सध्या आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। मात्र त्यांना जो मानणारा वर्ग व त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेला मराठा बांधव ते सध्या वाशीतील सिडको एक्झिबिशन या हॉलमध्ये ते गेल्या 3 दिवसापासून वास्तव्यास आहे। मी सध्या वाशीतील सिडको एक्झिबिशन हॉलमध्ये आहे। आपण पाहतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव हे सध्या वास्तव करत आहे। खरं तर आपण पाहतोय की 30 ते 35 हजार जे मराठा बांधव आहेत ते आंदोलन करते आहेत ते सध्या या ठिकाणी आहेत। आपण पाहतोय की या हॉलची जी कॅपॅसिटी आहे ती 3 ते 2 लाख जणांची आहे। त्यापैकी आतापर्यंत 35 ते 45 हजार हे मराठा बांधव या ठिकाणी सध्या वास्तव करत आहे। आपण दृश्यामध्ये देखील पाहू शकतो की ते सध्या विश्रांती घेत आहे। खरं तर याच ठिकाणाहून ते सकाळी नाश्ता वगैरे करून आणि दुपारचं जेवण वगैरे करून ते आझाद या मैदानाकडे मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी जात असतात आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळी याच हॉलमध्ये ते सध्या वास्तव करत असतात। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा जे बांधव आहेत त्या या ठिकाणी आपणास आलेला पाहायला मिळत आहे। खरं तर श्रुती, आपण पाहतोय की या ठिकाणी कमीत कमी 3 हॉल आहेत। आपण सध्या पहिल्या हॉलमध्ये आहोत आणि पहिल्या हॉलमध्ये मोठ्या संख्येने हे जे मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी आपल्याला जमलेले पाहायला मिळत आहे। खरं तर सध्या ते विश्रांती घेत आहे आणि काही वेळातच ते फ्रेश वगैरे होऊन आणि नाश्ता जो करून ते पुन्हा जो मार्ग मिळतोय त्यांनी या नक्कीच गाड्या नक्कीच ज्या नक्कीच असतील रवी, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तर वाशीवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। रात्री 2च्या सुमारास वाशी टोलनाका परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती। त्यामुळे अवजड वाहनं रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आली। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। वाशीवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या मोठ्या लांबच लांब रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण सध्या वाशी टोल नाका परिसरातील ही दृश्य पाहत आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर वाहनांचे जवळपास 2.5 ते 3 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे, याकरिता राज्यभरातील आंदोलक जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। तर दुसरीकडे आपल्याला ही मुंबईतील रहदारी जी आहे ती पाहायला मिळत आहे। या वाशी टोल नाका परिसरातील ही दृश्य पाहत आहोत आपण। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक जी आहे ती जाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी अवजड वाहनं जी आहेत ती देखील बाजूला लावण्यात आलेली आहेत आणि जी छोटी वाहनं आहेत त्यांना मार्ग देखील मोकळा करून देण्यात आलेला आहे। खरं तर आंदोलन सुरू असताना राज्यभरातील आंदोलक जे आहेत ते मिळेल त्या वाहनानं मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये हे आंदोलक दाखल झाले असून दुसरीकडे आपल्याला वाशीवरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील हे वाशी टोल नाक्यावरील दृश्य जे आहे ते पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रणित कापसेसह पवन येवले, TV9 मराठी, मुंबई। तर राज्यभरातून मराठा आंदोलक सध्या मुंबईत येत आहेत। त्यासाठी नवी मुंबईतल्या वाशी एक्झिबिशन सेंटरच्या परिसरात पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। आपण सध्या वाशी येथील ही आंदोलकांची वाहनाची पार्किंग पाहत आहोत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनं जी आहेत ती पार्क करण्यात आलेली आहेत। खरं तर मिळेल त्या वाहनाने आंदोलक जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। ट्रक असतील, टेम्पो असतील, त्याचबरोबर अनेक चारचाकी वाहनं असतील, या वाहनांनी हे आंदोलक जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आणि या वाशीच्या एक्झिबिशन सेंटर परिसरातील आपण ही दृश्य पाहत आहोत। या ठिकाणी या आंदोलकांची वाहने जी आहेत ती पार्किंग करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर हजारोच्या संख्येनं ही वाहनांची संख्या जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। नजर जाईल तिकडे फक्त मराठा आंदोलकांची जी वाहने आहेत ती आपल्याला या ठिकाणी पार्क केल्याचं बघायला मिळत आहे। वाशीच्या एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी जवळपास हजारो जे आंदोलक आहेत ते थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रणित कापसेसह पवन येवले, TV9 मराठी,